myself Dr. गांगुर्डे ॲग्रो अँड बायो OPC प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जी मागील डिसेंबर 23ला ज्यांना 1 फुटावर नारळ लागली होती जालन्याच्या झाडांना, आणि त्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ केला होता जवळजवळ 2 जूनला 2024ला. आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत की फळं जी आहेत आपल्या व्हरायटीला किती कमी अंतरावर लागलेली आहेत आणि किती लागलेली आहेत हे आपण आज अभ्यास करणार आहोत. अनेकांचा प्रश्न असा असतो की झाडांना फळं किती लागतात, काय लागतात, खरंच लागतात का, खरंच छोट्या अंतरावर या कमी अंतरावर लागतात का, हे सर्व तुम्हाला आज दाखवणार आहे. बघा, याच्यामध्ये हाईट तुम्हाला दाखवतो अगोदर. हे बघा, याला फळ जे आहे या अंतरावर लागलेलं आहे. म्हणजे हे अंतर म्हणजे किती अंतर झालं, जवळजवळ 2 फूट. 2 फुटावर हे फळं लागलेली आहेत. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता तो अगदी म्हणजे 1.5 फुटावर लागलेले फळं होते, जी फक्त 10-12 लागलेली होती. तुम्हाला आता मी जवळ जाऊन मोजून दाखवतो. बघा, मोजा आता. 1 2 3 4 आणि एक खाली 5, त्याच्यानंतर 6 7 8 9 10 11 12 13, तिकडून 14 15 16 17 18 19 20 21 22, त्याच्यानंतर 23 24 25, त्यानंतर 26 27 28 29 30 31 32 33 34 35, त्यानंतर 36 37, हे मध्ये 38 39 40 41 42 43 44 45 45 46 47 48, म्हणजे जवळजवळ 48. हे काही गळून पडतात अशी. हे पहा, म्हणजे 50च्या आसपास, 48 ते 50च्या जवळ हे झाड तुम्हाला फळं देताना दिसत आहे. आता याच्यावर जर छान खत आणि पाण्याचं जर मारा केला, पाणीचं नियोजन केलं व्यवस्थित, तर जवळजवळ अजून याला 50 ते 100 फळं लागू शकतात. आता ह्या झाडाची उंची बघा, जवळजवळ पान जे आहे ते 8-8 7-7 फुटाची ही पानं आहेत, छान. आणि फळं जे आहेत ते किती अंतरावर लागलेली आहेत हे तुम्ही प्रत्यक्षात प्रात्यक्षित आपण बघतोय. आता तुम्हाला हे एक झाड दाखवलं. काही जणांना खूप लागतात, कारण की त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित झालेली असते. बघा, कमी हाईटवर ही फळं लागलेली आहेत. बघा, दिसतंय, एक एक घसाला 15-20 असे लागतात. आणि नवीन फांद्यांना नवीन कोंब निघत असतं. बॉर्डरला पूर्ण लावलेली आहे. हे बघा, ही बॉर्डर आहे. या बॉर्डरला ही झाडं लावलेली आहेत. संपूर्ण हळुवारपणे बघू शकता. बघा, याची हाईट, कमी हाईटवर खरोखर फळं लागतात का, अशी अनेक लोकांची शंका असते. आणि ती शंका तुम्हाला आज आपण दूर करत आहोत. हे जालन्याचं फळं बघा किती लागलेली आहे. ही फळबाग जी आहे कशा पद्धतीने हे लागलेली आहेत आणि किती लागली आहेत हे तुमच्या लक्षात येत असेल.
बघा सर्वत्र आपण फिरून बघतोय. या नारळाचा जो आकार आहे तो अतिशय मोठा, बिग साईज आहे, गोल आहे. हे बघा मोठी नारळ आहेत ही. इकडे अशा पद्धतीची ही नारळ तुम्हाला बघायला मिळत आहेत. खूप सारी आहेत. खालून बघू शकता. आणि याला बघा, याला अगदी मांडीच्या याच्यावर लागलेली आहे, दिसते. ही नारळ अशा पद्धतीने लागलेली आहेत. पहिला बहार आहे मित्रांनो. याला तुम्ही कन्सिडर पकडायचं नाही की आपल्याला हा खूप सारं उत्पन्न देईल, खूप सारं इन्कम याच्यातून होईल. पहिल्या बहारमधून इतकं जास्त इन्कम होणार नाही. हे बघा, हे बाजूला करून दाखवतो. हे बघा, ही अशी फळं लागलेली आहेत. हे अंतर बघा जमिनीचं आणि हे फळ. बघा अशा पद्धतीने खूप सारी फळं याला सेट व्हायला लागतील. आता हे सुद्धा कमी नाही आहे. 30 नारळांचा हा घड आहे. काही ठिकाणी कमी आहेत, 15 आहेत, 10 आहेत. आता हा याच्यातले काही गळून गेलेली आहेत. याला हेल्दी व्हायला अजून 1-2 वर्ष लागतील. 1-2 वर्षानंतर याला वार्षिक जे आहे 300-500 असे फळं लागतील. पूर्ण वर्षभरामध्ये हळूहळू कोंब लागत जातो आणि हे निघाले म्हणजे पुढच्या फांदीला कोंब निघतो आणि तो घड लागतो. अशा पद्धतीने हे सर्व प्रॅक्टिकल तुम्हाला आज दाखवलेलं आहे. काही लोकांना काही प्रश्न असतील तर ते मला विचारू शकतात आणि स्क्रीनवर जो नंबर आहे आलेला, या नंबरवरून पूर्ण माहिती घेऊ शकतात. जय जवान जय किसान. मेरे देश की धरती